ही गोष्ट काही खूप चांगली गोष्ट नाही आहे जी मी अशी सांगते आहे. जय श्रीकृष्णा. तर तुम्हाला सर्वांना माहीतच असेल इलेक्शन एवढे आघाडीवर आहेत बाई, एवढे सगळे पक्ष सर्व स्वतःचे एवढी जास्त प्रमोशन काय प्रचार करत आहेत. सर्व रोज येतात आणि एवढे सर्व पॅम्पलेट देऊन जातात. एवढे पॅम्पलेट जमा झाले आहेत की मी विचार करते जर आमचं किराणाचं दुकान असतं तर किती छान झालं असतं. आम्ही त्या पॅम्पलेटमध्येच शेव, फुटाणे, शेंगदाणे बांधून दिले असते. हो, कारण जेव्हा मी लहान होते तेव्हा ते बाकीचे दुकानदार पण असंच करायचे. त्यामुळे माझ्या डोक्यात अशीच ट्यूब पेटते आणि रोज इथनं एवढे जास्त प्रचारवाले जात असतात. ते भोंगे लावलेले असतात, ऑटोत जातात आणि ते साऊंड असं लावलेलं असतं ते गाणे वगैरे वाजत जातात. तर मला एडिटिंगला पण भाई त्रास होतो. मला रोज त्यांना जाऊ द्यावे लागते, पॉज घ्यावा लागतो आणि मग एडिटिंग करावी लागते. आणि ट्विस्ट तर तेव्हा येतो जेव्हा की मी अशी घरी म्हणजे खाली असते उभी आणि माझ्या हातामध्ये ते लोक प्रचारवाले हातामध्ये पॅम्पलेट देतात आणि म्हणतात की ताई लक्ष असू द्या असं तसं. मी हो हो म्हणते, बट त्यांना कोण सांगेल की मी महाराष्ट्राची एवढी जास्त बेजबाबदार नागरिक आहे की तुम्हाला समजलंच असेल असं मी का म्हणते आहे. समजलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि आज मी तुमच्यासोबत शेअर केली आहे मसूरच्या डाळची रेसिपी. ही डाळ मला भयंकर आवडते, तुम्हाला पण आवडेल. अशीच मी केली तशीच तुम्ही पण ट्राय करा. अँड दॅट्स ऑल टुडे. बाय.